तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, सगळेजण वाट बघत आहेत विनर कोण आहे, विनर कोण आहे, विनर कोण आहे। आणि आज तो दिवस आहे की जे करून आपल्याला विनर कोण आहे समजणार आहे। ठीक संध्याकाळी 7 वाजता सगळेजण लाईव्हला बसा, टीव्हीवर बसा, सगळेजण 7 वाजल्यापासून शो बघण्यास रेडी राहा, कारण की 7 वाजल्यापासून फिनाले चालू होणार आहे। ते कितीपर्यंत चालेल? 10 पर्यंत चालेल, आय थिंक 10 पर्यंत चालेल। तोपर्यंत आपल्याला विनर समजून जाईल आणि ठीक 9:30 वाजता किंवा 9 वाजता मी लाईव्हला येणार आहे। 9 वाजल्यापासून आपण लाईव्ह घेऊ। ते विनर कोण आहे एक 10 सेकंद किंवा 10 मिनिट अगोदर मी तुम्हाला सांगून देईल विनर कोण आहे ते। आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त हिंट देईल म्हणजे विनर कोण आहे ते। तर तुम्ही ओळखा विनर कोण आहे ते, मी हिंट काय दिलोय ते पण ओळखा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की मी हिंट कोणती दिली होती आणि विनर कोण आहे ते। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला न स्किप करता बघा, कारण की मी कुठल्या क्षणाला हिंट देईल हे सांगता येणार नाही। त्याच्यामुळे व्हिडिओ ना मन लावून बघा आणि थोडं लक्ष देऊन बघा, त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल की विनर कोण आहे ते। अगोदरच समजून जाईल विनर कोण आहे ते। मित्रांनो, जसं की आता आपले टास्क हे सगळं चालू आहे आणि काही जण बोलतात वोटिंगवर विनर होणार आहे, पब्लिक वोटिंगवर। मित्रांनो, जर तुम्ही पब्लिक वोटिंग बोलताय तर वोटिंग कुठेही नाहीये, हे वोटिंग सगळं फेक सांगत आहेत। वोटिंग कुठेच नाहीये। आता तुम्ही जर बोलताय की इंस्टाग्रामच्या फॅन पेजवर आम्ही वोटिंग करताय तर ते वोटिंग मान्य केली जाणार नाही। ते एक फक्त साधारण मुलगा आहे, कोणतरी माणूस असेल, कोणतरी एखादी व्यक्ती आहे, त्यांनी फक्त ते फॅन पेज म्हणून क्रिएट केलेलं आहे आणि ते फक्त फॅन पेजवर ह्या लोकांचे व्हिडिओ येणार आणि तो फक्त वोटिंगसाठी त्यानं क्लिक करा असं बोलणार। फक्त तिथे नॉर्मल फक्त तो गेस करतो की विनर कोण होऊ शकतं, ते फक्त गेस करतोय, तो काहीच करत नाही। ते वोटिंग पुढे जाणार नाही आणि इंस्टाग्रामवरची वोटिंग खरी धरली जात नाही, एवढं लक्षात ठेवा। इंस्टाग्रामवर हा शो चालत नाहीये, हा शो चालतो झी5 वर आणि झी5 न कुठेही आपल्याला वोटिंग करायचं ऑप्शन दिलेलं नाहीये। त्याच्यामुळं विनर जो आहे ते फक्त झी5च्या मनावरच होणार आहे आणि जर ते लोक बोलतील पब्लिकच्या मनावर विनर झालेला आहे तर हे 100% चुकीचं आहे, कारण की झी5 हा स्वतःच्या मनाने विनर ठरवणार आहे। त्यांना बाहेरचं काहीच माहिती नाहीये आणि जर त्यांना बाहेरचं माहिती असेल तर ते आपल्या सारख्या छोट्या मोठ्या युट्यूबरच्या कमेंट किंवा सगळीकडे पडताळणी करतील की कुणाला जास्त सपोर्ट आहे आणि कुणाला नाही, ते त्याच्यावरून पण ठरू शकतं। त्याच्यामुळे जास्तीत जास्त कमेंटमध्ये तुमचा फेवरेट गावरान ब्रो कोण आहे त्याला वोट करा म्हणजे आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा। सगळ्यात जास्त ज्याला कमेंट असतील त्याच्यावर पण ठरू शकतं। असं काही नाही की आपण तिकडे केलं म्हणून ते वोटिंग धरतील, तिथे वोटिंग नाहीये। त्याच्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करत जावा, कुठल्या पण युट्यूबरच्या व्हिडिओ खाली जास्तीत जास्त कमेंट करत जावा, कारण की ते पडताळणी जर केले तर त्यांना त्याच्यावरून समजून जातं की विनर कुणाला करायचं आहे ते। आणि मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ठीक 9:30 किंवा 9 वाजता मी एक्झॅक्टली सांगतो 9 वाजता मी येईल, पण जर टाइम झाला तर 9:30 पर्यंत मी लाईव्हला कन्फर्म येणार आहे। त्याच्यामुळे सगळेजण लाईव्हला यायला विसरायचं नाही। आज धिंगाणा करून टाकू आणि आज राडा करून टाकू। मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघताय पूर्ण स्टार्टिंग पासून शो, ऋषिकेश विनर झाला तर पब्लिकच्या मनात द्वेष निर्माण होईल की त्याने टास्क 4 कंप्लीट केला नाहीये, 4 टास्क तो बॅक ठेवला आहे, तर तो विनर का? तर मित्रांनो, त्याचं रिझन हे राहील की 4 टास्क न करताही विनर का झाला, तर मित्रांनो त्याला त्याच्याच कॉन्टेस्टंट मधल्याच एका व्यक्तीने त्याला धक्का दिला होता आणि त्याला दुखापत झाली होती। त्यावेळेस त्याला 7 का 14 टाके पडले होते असं ऐकण्यात आलं होतं, पण त्याच्यामुळं त्याला टास्क करता आले नाहीयेत। हे एक रिझन असू शकतं त्याचं 4 टास्क न करायचं आणि विनर व्हायचं रिझन म्हणजे तो मेहनत करतो। पण ऋषिकेश जर विनर झाला तर कुठेतरी थोडंफार चुकीचं वाटतं। जर ऋषिकेशच्या जागी विजय विनर झाला तर ठीक आहे, कारण की विजयनं स्टार्टिंग पासून मेहनत करत आलेला आहे आणि तो कुठलाही मेंटर राहू द्या, विजयनं त्याला फुल सपोर्ट केलेला आहे आणि मेंटरचा कमी पण विजयचा जास्त सपोर्ट मेंटरलाच आहे। त्याच्यामुळे विजय हा खूप मेहनती आहे आणि विजय विन झाला पाहिजे, पण विजय विन होणार नाही असं वाटतं मला, कारण की ऋषिकेशच्या जर लीड बोर्ड बघितलं तर तिथं कुठेतरी चुकीचं वाटतं। विजयला स्टार्टिंगला ठेवलं पाहिजे होतं, पण ऋषिकेश स्टार्टिंगला आहे आणि टॉप 2 म्हणजे ऋषिकेश असं अंदाजा येतोय मला, जसं की समजत आहे थोडं तर टॉप 2 मध्ये ऋषिकेश आणि अथर्व असा ऐकण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मित्रांनो
अथर्व किंवा ऋषिकेश पैकी विनर होईल का, आणि अथर्व किंवा ऋषिकेश पैकी विनर झाला तर तुम्ही सगळ्यात जास्त वोट कुणाला करणार, अथर्व विनर झाला पाहिजे का ऋषिकेश विन झाला पाहिजे. आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विजय जर विन झाला नाही तर 50% पब्लिक नाराज होणार आहे. कारण की ज्या वेळेस विजय स्टार्टिंग पासून मेहनत करत आलेला आहे आणि त्याला जर त्या मेहनतीचं फळ भेटलं नाही तर पब्लिकला पण कुठेतरी दिसून येतं की ज्या बंद्यानं मेहनत केलेली आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही ट्रॉफी नाही देत आणि वेगळ्याच व्यक्तीला ट्रॉफी देता तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि जर बाय चान्स मित्रांनो हे ऋषिकेश, अथर्व, विजय ह्यांना साईडला केलं आणि जर डायरेक्ट रामा किंवा दीपक विनर झाले तर खूप म्हणजे खूप अवघड आहे. आणि हेच जर विनर झाले ते दोघांपैकी एक जण तर पूर्ण महाराष्ट्राची 100% जनता ही नाराज राहणार आहे. कारण की रामाला जर तुम्ही विन केला तर तुम्ही रामाला बाहेर का काढला होता, एक प्रश्न. रामाला जर तुम्ही विनर केलात तर दुसरा प्रश्न असा येतो, जर त्याला विनर करायचं होतं तर तुम्ही लास्टच्या वीकमध्ये त्याला आतमध्ये का घेतला, तुम्ही अगोदर का त्याला आतमध्ये घेतला नाहीत, हे एक क्वेश्चन येणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला रामाला विनर करायचं होतं तर एंडिंगला रामाला बाहेर का काढलात तुम्ही, हा एक प्रश्न येणार नाही. म्हणजे महाराष्ट्राची जनता भरपूर काही प्रश्न विचारणार आहे रामाला विनर केल्यानंतर. आणि राहिला प्रश्न दीपकचा मित्रांनो, जर दीपकला विनर केलं तर तिथे कुठेतरी चुकीचं वाटतं. कारण की स्टार्टिंग पासून बघत आलेलो आहे आपण की प्रणाली जी आहे ते अथर्वला टार्गेट करत राहते सारखं, प्रणाली जी आहे ऋषिकेशला टार्गेट करत राहते, प्रणाली जी आहे ते विजयला टार्गेट करत राहते. आणि यांचा इगो म्हणजे मेन इम्पॉर्टंट आहे, त्यांचा इगो किती आहे ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये ते सगळ्या जनतेला दिसून आलेलं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे दीपक स्वतः काहीच केलेलं नाही, सगळं त्यानं मेंटर जे बोलली तेच केलेलं आहे. असं स्वतःच्या मनानं पण काही करायला लागतं, दीपकनं काहीच केलेलं नाहीये मित्रांनो. त्याच्यामुळं कुठेतरी जनतेला समजून येत आहे की दीपकनं काहीच केलं नाही, सगळं जे काही केले आहे ते त्याच्या मेंटरनं केलेले आहे. त्याच्यामुळे कुठेतरी पब्लिक नाराज आहे दीपकवरती आणि प्रणालीवरती. कारण की मित्रांनो सगळ्यात मेन मुद्दा होता, ज्या वेळेस अथर्वचं आणि दीपकचं भांडण झालं होतं त्यावेळेस अथर्वनं तर विसरून गेला होता ते भांडण, पण दीपकनं जे मनात द्वेष निर्माण करून ठेवला होता मनामध्येच ते नंतर दीपक दाखवायला लागला. ज्यावेळेस दीपकला कळायला लागलं की माझ्यामुळे शो चालतोय कारण मला पब्लिकचा सपोर्ट भेटतोय असं त्याला समजायला लागलं म्हणजे प्रणाली त्याला भडकवायला लागली. त्यावेळेस त्याने दीपकने ॲटिट्यूड दाखवायला सुरुवात केलेली होती. कारण मित्रांनो दीपकला असं समजलं होतं की शो मध्ये माझी कुठेतरी जागा उच्च लेवलला आहे. असं काहीच नाही भावा, दीपक भावा भरभरून प्रेम आहे आणि तुला भरपूर प्रेम केले होते जनतानं. त्यावेळेस तू स्वतःचं खरं अस्तित्व काय आहे ते दाखवत होतास. त्यावेळेस तुला हेड भेटायला लागलं ज्यावेळेस तू इगो दाखवायला लागला. इगो आणि ॲटिट्यूडमुळं भले माणसं पडलेली आहेत मित्रांनो. आणि दीपक भावा तर तुझा इगो काहीच नाही. ते जनता जे आहे ते 1 मिनिटात पब्लिकला वर नेऊ शकते. जनता जी आहे ते एका गरीब व्यक्तीला करोडपती बनवू शकते. जनता जी आहे ते करोडपतीला भिकारी बनवू शकते. एवढं लक्षात ठेवा. आणि कुठेही तुम्ही घमंड दाखवताल तिथे तुम्ही हारणार म्हणजे हारणार 100% आहे, लिहून घ्या वाटलं तर. आणि मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे गर्वाचं घर हे नेहमी खाली राहतं. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा जावा, गर्व कधीच करायचा नाही, कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचं मत मांडा आणि व्हिडिओला लाईक केला नसाल तर लाईक करून घ्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि ठीक 9 ते 9:30 ह्या दोन्ही टाईमच्या मध्ये मी लाईव्हला येणार आहे, तर तुम्ही लाईव्हला यायला विसरायचं नाही. चला बाय बाय.